बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित एक कथा कमळी. काल मध्यरात्री पुन्हा दारावर जोरजोराने थापा पडल्याचा, कुणाच्या तरी नावाने हाका मारल्याचा आवाज आला. तशी मी दचकून जागी झाले. वाटलं आमच्याच दारावर कोणीतरी थापा मारतंय. मी डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं. हे गाढ झोपले होते. मला भास तर नाही झाला. इतक्यात पुन्हा दारावर थाप पडली. ह्यांना जाग येणार नाही याची दखल घेत मी सावकाश उठले. पावलांचा आवाज न करता हॉलमध्ये आले. बाजूच्या दरवाजावर थापा पडत होत्या. मी पीप होलमधून बाहेर पाहिलं तर एक माणूस शेजारच्या दरवाजावर कधी हाताने कधी पायाने धक्के मारित होता. तोंडाने असंबंध बडबड करीत हातवारे करीत होता. त्याला धड उभं राहता येत नव्हतं. सारखा तोल जात होता त्याचा. एकूण दिसत होतं ते पाहून माझ्या अंगावर काटाच आला. अशा शेजाऱ्याच्या सोबत दिवस काढावे लागणार म्हणून अस्वस्थ वाटलं, पण नाईलाज होता. त्याची कीव करत मी पुन्हा अंथरुणावर येऊन पडले. पण माझी झोप उडाली ती पहाटेपर्यंत. तोपर्यंत मी शेजारच्या आवाजाचे वेध घेत राहिले. काही वेळात दरवाजा उघडल्याचा आवाज आला. आत आल्यावर तो अधिकच चिडून मोठमोठ्याने ओरडायला लागला. वस्तू फेकल्याचा, भांडी फेकल्याचा आवाज, पाठोपाठ शिव्या दिल्याचा, मग कुणीतरी मुसमुसून रडल्याचा बाईचा आवाज. कदाचित दारूच्या धुंदीत त्याने तिला मारला असावा. मग म्हातारीचा, शांत हो रघु, शांत हो, म्हणून समजूत घालीत असल्याचा आवाज. बराच वेळ हा धिंगाणा चालू होता. मनाशी म्हटलं, सोसायटीतील लोक कशी गाढ झोपू शकतात? त्यांना हा दंगा ऐकू येत नाही. कारण गेले कित्येक 1-2 दिवसाआड ही गडबड कानावर पडायची. आमचा फ्लॅट एका भिंतीआड चिकटून असल्यामुळे आम्हाला जास्त मोठ्याने आवाज यायचा. सर्वजण गप्प कसे बसतात याचं नवल वाटायचं. बरं, कुणाला विचारावं तर कुणाची ओळखही नाही. दिवसा सगळं चिरीचूप. आम्ही या वात्सल्य सोसायटीत म्हणजे बिल्डिंगमध्ये काही दिवसांपूर्वी तळमजल्यावर भाड्याने राहायला आलो आहे. काही अंतरावर असलेली आमची जुनी इमारत पाडली आहे. तिथे 8 मजली नवी इमारत होते. त्यामुळे बिल्डरने आम्हाला जागा रिकामी करायला सांगितली आहे. भाड्याचे पैसे आगाऊ दिलेत. आम्हाला आमच्या जुन्या घरापासून खूप दूर जायचं नव्हतं. कारण बस, रेल्वेचा प्रवास करून सोसायटीच्या मिटिंगा, नवीन इमारतीवर देखरेख, येथील बँकेत खातं, ओळखीचे डॉक्टर्स हे वाढत्या वयानुसार करणं शक्य नव्हतं. कारण आम्ही पडलो ज्येष्ठ नागरिक. त्यातून आमच्या दोन्ही मुली लग्न होऊन परदेशी. त्यामुळे याच वस्तीत आम्ही भाड्याचे घर बघत होतो. या बाजूला अनेक जुन्या इमारती पाडून नव्या इमारती होत असल्यामुळे तात्पुरती भाड्याची जागा मिळणं ही खूप कठीण झालं आहे. शाळा, कॉलेज, ओळखीचा परिसर सोडून लांब जायला कोणी तयार नाही. त्यामुळे छोट्या जागेला भाडेही भरपूर घेतात. खरं तर ही 1 रूम किचनची जागा आम्हाला अपुरी पडते. शिवाय या फ्लॅटमध्ये काही सोयी नाहीत. पण या जागेत 1.5-2 वर्षच काढायची आहेत. तात्पुरतं कसंबसं मॅनेज करायचं म्हणून भाडं जास्त असूनही आम्ही 3 आठवड्यांपूर्वी राहायला आलो आहे. सामानाची सगळी खोकी न खोलता हवं तेच आवश्यक सामान काढलं आहे. बाकीची खोकी भिंतीला रचून ठेवली आहेत. सामान लावणं, मोलकरीणी शोधणं, दूधवाला, पेपरवाला लावणं यात वेळ गेला. या ठिकाणी पूर्वी मोठी चाळ असल्यानं या विंगमध्ये चाळकऱ्यांना दुसऱ्या-तिसऱ्या विंगमध्ये बाहेरच्या लोकांना मोठे फ्लॅट विकले होते. ही तर सर्वच बिल्डरची खासियत. त्याशिवाय त्यांना नफा कसा मिळणार? तात्पुरते राहायचे म्हणून आम्ही फारसा विचार न करता ही जागा भाड्याने 11 महिन्यांच्या करारावर घेतली. तळमजल्यावर 4 फ्लॅट. त्यातले 2 सदैव बंद दिसायचे. रात्री फक्त दिव्यांचा उजेड दिसायचा आणि शेजारी लागून असलेल्या फ्लॅटमधून रात्रीचा हा गोंधळ ऐकू यायचा. बरेच दिवस ऐकून मी ह्यांना विचारलं, अहो, रात्रीचा गोंधळ तुम्हाला ऐकू येत नाही? बडबड, रडणं, शिवीगाळ
तुम्हाला त्रास नाही का होत? तुम्ही कसे गाढ झोपता? बरेच वेळा जाग येते, पण तिकडे दुर्लक्ष करून कुस पालटून झोपतो. असे कसे हो तुम्ही? रोज रात्री कोणीतरी दारू पिऊन घरात येऊन दंगा करतोय, मारतोय. आपण शेजारी राहून काही न करता गप्प बसायचं? हे बघ मालती, आपण नुकतेच राहायला आलो, तेही तात्पुरते. शेजारी कोण आहे, काय करतं याच्याशी आपलं काय कर्तव्य? तिकडे लक्ष न देता आपण आपली कामं करायची, कुणाच्या अध्यात पडायचं नाही. असं कसं म्हणता? शेजार म्हणून आपला काही शेजार धर्म आहेच ना. आणि रोज रोजचा हा रात्रीचा दंगा, माझी झोपमोड होते. मग खूप वेळ झोपच लागत नाही. दुसऱ्या दिवशी थकवा येतो. ते काही नाही, उद्याच मी याचा सूक्ष्मोक्ष लावणार आहे. बाई जरा जपून, नाहीतर आपल्यावरच संकट उलटायचं. त्यानंतर 1-2 दिवस शांततेत गेले. मी एक दीर्घ सुस्कारा सोडला. दरम्यान मी दार उघडून खिडकीतून कुणी जाता येता दिसतं का ते पाहायची. 1-2 वेळा एक बारीकशी काळी सावळी बाई विटकी साडी नेसून ओढल्या चेहऱ्याने तुरू तुरू धावत बाहेर जाताना दिसायची. शाळेचा युनिफॉर्म घातलेली 2 मुलं, आजी आम्ही चाललो, असं म्हणून दार उडून दप्तरं पाठीवर घेऊन शाळेत जाताना दिसायची. शेजाऱ्याची ओळख करून घ्यावी का नको अशा द्विधा मनस्थितीत असतानाच त्या रात्री पुन्हा तसाच प्रसंग घडला. मग मी निश्चयच केला की उद्या सकाळी त्यांचे दार ठोठावून प्रसंगाचा शहानिशा करायचा. तेव्हा कुठे मला झोप लागली. सकाळचा चहा नाश्ता आटोपला. हे देवपूजा पेपर वाचन करून बाहेर पडले. रखमा अजून कामाला आली नव्हती. माझी आंघोळ व्हायची होती. मी दार उघडून शेजाऱ्यांची बेल वाजवली. 12 वर्षांच्या एका चुणचुणीत मुलीने दार उघडले आणि विचारले, आपण कोण? कोण हवंय आपल्याला? मी म्हटलं, मी तुमच्या शेजारी ह्या फ्लॅटमध्ये नवीन राहायला आले. तुझी आई आहे का? नाही, ती सकाळीच पोळी भाजीच्या कामाला गेली. कोण आहे ग चंद्रे? आतून म्हातारीचा आवाज आला. तसं मी आत डोकावत म्हटलं, मी मालती, तुमच्या शेजारी राहायला आले. गेले काही दिवस तुमच्या घरातून रात्रीची गडबड ऐकू येते. कालही रात्री खूप आवाज येत होता. काय झालंय? कोण दारू पिऊन दंगा करतो? तशी म्हातारी कमरेवर हात ठेवून पुढे येत म्हणाली, तुम्हाला काय करायचंय? तुमच्या घरात तर दंगा करीत नाही ना? तसं नाही आजी, शेजार धर्म म्हणून विचारलं. काही मदत वगैरे लागली तर? काही नको तुमची मदत, शेजार धर्म म्हणे. ए चंद्रे, दार बंद कर बघू. पाठमऱ्या होत त्या म्हणाल्या. ती मुलगी ओशाळून खाली पाहत राहिली. तसं मीच त्यांचे दार ओढून घेत आत आले. माझी तळपायाची आग मस्तकाला भिडली. डोक्यात एकदम तिळीक उठली. ह्यांनी म्हटल्याप्रमाणे शेजार धर्म पाळायला गेले आणि हाती काय आलं? अपमान. माझा संताप झाला. डोकं भडकलं. 2 ग्लास गार पाणी प्यायले आणि पंख्याखाली शांत बसून राहिले. मनाशी ठरवलं, ह्यांना यातलं काही सांगायचं नाही. अपमान नेहमी मनातच ठेवावा, मग तो अगदी जवळचा माणूस का असेना. पुढील 11 महिने तरी हा शेजारचा त्रास कसाबसा सहन करावा लागणार म्हणून गप्प बसले. दुसरे दिवशी मी बाजारात जायला निघाले. दार ओढून सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर आले. ती शेजारची बाई लगबगीने माझ्या दिशेने येताना दिसली. तिला बघून मी कडेला थांबलो. मलाही तिच्याविषयी कुतूहल होतेच. ती जवळ येत म्हणाली, ताई, काल तुम्हाला माझ्या सासूबाई रागाने बोलल्या, त्याबद्दल मी तुमची माफी मागते. आणि ती जायला वळली. तसं मी म्हटलं, अगं तू कसली माफी मागतेस? असतो एकेकाचा स्वभाव, त्यातून म्हातारा माणूस. पण मला सांग, अर्थात इच्छा असेल तर.
हो, विचारा ना. रात्री दारू पिऊन येतो तो कोण? तिचा आवाज गहिवरला. म्हणाली, दुसरं कोण, माझा नवरा रघु. बरं, तुझं नाव काय? तू पोळी भाजीचं काम करतेस? हो. माझ्या पोळ्या करशील? किती हव्यात आणि कधी? मला सकाळी वेळ नसतो. आम्हाला शाळा ऑफिसची घाई नाही. 12 वाजेपर्यंत आलीस तरी चालेल. आम्ही दोघेच, त्यामुळे दोन्ही वेळच्या 6 पोळ्या पुरे. तसं असेल तर नक्की येईन. कधीपासून येऊ? उद्यापासून ये. बरं, म्हणून ती तुरुतुरू निघून गेली. तिच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून मला दया आली. नकळत तोंडातून शब्द उमटले, बिचारी. दुसऱ्या दिवशी ती 11:45लाच आली. म्हणाली, ताई, पिठाचा डबा, तेल दाखवा, मग मी उद्यापासून माझं मी काढून घेईन. बरं, पोळ्या केल्याचे महिन्याचे किती रुपये? 300 घेते. कधी जास्त हव्या असल्या तरी करून देईन. शिवाय वडे, चिवडा, लाडू, चटण्या, लोणचे पण करून देते मी. हवा असेल तेव्हा सांगा मला. हो का? माझ्या कोण्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना हवं असेल तर जरूर सांगेन. कमळे, कधी करतेस तू हे सगळं? माझा दिवस पहाटे 4ला सुरू होतो. घरचं काम आटोपून मग 7ला बाहेर पडते मी. 3 घरचा स्वयंपाक, 4 घरच्या पोळ्या करून मध्ये वेळ मिळेल तेव्हा घरी येऊन राहिलेली कामे करते मी. दीर्घ उसासा सोडत ती म्हणाली, रागावणार नसशील तर एक विचारू? तुझा नवरा काही काम करीत नाही? तीच तर मोठी डोकेदुखी आहे. एका ठिकाणी टिकून राहत नाही देव. सतत धरसोड चालू असते. तसा मॅट्रिक पास झालाय. एका कुरिअर कंपनीत कामाला होता. ती कंपनी बंद झाली. मग कुठे हापिसात लागला. ती नोकरी सोडली, मग कार्गोमध्ये लागला. मध्येच रिक्षा चालवण्याचं खूळ डोक्यात आलं. लायसन्स घेतलं. एकाची रिक्षा चालवायला लागला. तेव्हापासून जास्तच दारू प्यायला लागला. दारूच्या नशेत रिक्षा कुठेतरी ठोकली. मालकाने पैसे कापून नोकरीवरून काढून टाकलं. आता मर्जी असेल तेव्हा कोणा मित्राची रिक्षा चालवतो. मटका खेळतो. दारूला पैसे नसले की माझ्याशी भांडून मारून पैसे वसूल करतो आणि पिऊन येऊन मला हैराण करतो. घरचा खर्च, मुलांच्या शाळेची फी, कपडे, पुस्तके, सासूबाईंचं औषध पाणी सर्व मलाच बघावं लागतं. त्यासाठी दिवसभर कष्ट करते मी. तेव्हा कुठे 4 पैसे भेटतात. यावर त्याचा डोळा. रात्री मध्यरात्री पिऊन येऊन गोंधळ करतात, मारतात, भांडी फेकतात. मी पैसे देत नाही म्हणून माझ्यावर ओरडतात. खरं तरी काय? तिचे डोळे भरून आले. गळ्याशी हुंदका दाटून आला. किती सहन करशील? पोलिसात तक्रार करायची काय? त्याने काय होणार? आधीच माझी सासू माझ्या नावाने खडे फोडते. मग माझाच जीव जाईल. ती मान खाली घालून भराभरा पोळ्या करू लागली. तिच्या मऊसूत पोळ्या खायला वेगळीच मजा येऊ लागली. मग मी अनेक वेळा तिच्याकडून भाजी, वडे, कधी मिसळ याची ऑर्डर देऊ लागले. नेहमीप्रमाणे ती पोळ्या करायला आली तर ती तिचा चेहरा लपवीत होती. मी निरखून पाहिलं तर तिचा उजवा गाल सुजलेला, डोळा बारीक झालेला, शिवाय कपाळाला खोक पडलेली. ते पाहून मला राहावेना. मी म्हटलं, काय हे कमळी, अजून किती सहन करणार आहेस? नवऱ्याचा रात्रीचा प्रताप दिसतोय. औषध वगैरे लावलंस की नाही? गोळी घेतली. डॉक्टरकडे जायचं आहे का? एवढा वेळ कुठं आहे? कामं पडलीत. आज उशीरच झालाय तसा. कमाल आहे बाई तुझी.
काय करू, हल्ली दारूच्या इतके आहारी गेलेत की दिवस रात्र दारू पितात. मग कशाचं भानच राहत नाही त्यांना. नाहीतर तसे ते स्वभावाने चांगले आहेत. मग तू त्यांना एखाद्या सुधार केंद्रात का ठेवीत नाहीस? मी त्याविषयी चौकशी करू का? तेच चालू आहे. मी एकीकडे स्वयंपाकाचं काम करते ना, त्या बाई सामाजिक काम करतात. त्या म्हणाल्या बांद्र्याला एक सुधार केंद्र आहे म्हणून. त्याची चौकशी करून येते. मग फॉर्म वगैरे भरून आपण त्याला तिकडे ठेवूया असं. खरंच तिकडे त्याला ठेवलं तर बरं होईल. त्यासाठी तुला काही मदत लागली तर संकोच न करता जरूर सांग. मुलांनाही सांगून ठेव. धन्यवाद ताई. किती वर्षांची ओळख असल्यासारखी तुम्ही बोलता. खूप बरं वाटलं मनाला. भराभरा काम उरकून ती बाहेर पडली. एक दिवस म्हणाली, रघुला सुधार केंद्रात ठेवलंय, त्याच्यावर उपचार चालू आहेत. बरं झालं. काळजी करू नकोस आता, लवकरच बरा होईल तो. एक दिवस काही कामानिमित्त मी बाहेर पडत होते. शेजारचं दार उघडं होतं. मला बघताच आजी त्यांच्या दारात येऊन म्हणाल्या, शेजार धर्माच्या नावाखाली दुसऱ्यांच्या सुनांना धडे द्यायचे. मग त्या सुना डोक्यावर चढून बसतात, सासूला उलट उत्तर देतात, नवऱ्याला कुठल्या तरी केंद्रात टाकून दिवसभर घराबाहेर हिंडत राहतात. उद्या मलाही कुठल्या तरी अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात टाकेल याचा काही भरवसा नाही. काय बाई तर दिवस आलेत. कपाळावर हात मारून घेत त्या आत वळल्या. मी दारला कुलूप लावून काही न बोलता त्यांच्या पाठोपाठ आले. मला अचानक एकदम आत आलेलं पाहून फणकारत त्या म्हणाल्या, आत्ता मला उपदेश करायला आलीस होय. तू शेजारी राहायला आल्यापासून कमळी खूप शेपारली. तुझी फूस आहे ना तिला. तुझ्या ओळखीनं 4 पैसे जास्ती कमावतीये म्हणून माज आलाय तिला. आता तर काय नवऱ्याला कुठंतरी डांबून ठेवलंय. उद्या काळी मोडसुद्धा घेईल. रागानं त्या थरथरत होत्या. त्यावर मी काही एक न बोलता सरळ आत स्वयंपाकघरात गेले. ओट्यावरच्या माठातून एक पेला पाणी आणलं. ते भांडं त्यांच्या हातात देत म्हटलं, आजी हे पाणी प्या आणि दिवाणावर भिंतीला टेकून आरामात बसा. मुकाट्याने माझ्या हातातलं पाण्याचं भांडं घेतलं आणि दिवाणावर शांतपणे बसल्या. काही क्षण शांततेत गेले. मग मी म्हटलं, आजी तुम्ही समजता तसं काही नाही. तिने रघुला कुठे डांबून ठेवलेलं नाही, तर त्याची दारू सोडवण्यासाठी एका सुधार केंद्रात ठेवलंय. अहो दिवस रात्र दारू पिऊन त्याचं यकृत खराब झालंय. तो दारूच्या इतका आहारी गेलाय की दारूशिवाय त्याचं चालत नाही. हे असंच चालू राहिलं तर एक दिवस त्याचा त्यातच अंत होईल. असं अभद्र बोलू नकोस बाई. तो गेला तर मी कुणाकडे बघायचं. तुम्हाला वाटतं ना त्यानं बरं व्हावं, दारू सोडावी, नोकरी करावी. कुठल्या आईला वाटणार नाही. तुमच्यासारखं त्याच्या बायकोला मुलांना पण वाटतं ना त्यानं बरं व्हावं, नोकरी करावी, सर्वांवर प्रेम करावं. त्यासाठी त्याचा इलाज व्हायला हवा. वेळेवर औषधं घ्यायला हवीत. त्याची योग्य काळजी घ्यायला हवी. हे सगळं सुधार केंद्रात होतं. त्यासाठी बराच खर्च येतो. शिवाय घरखर्च, मुलांच्या शाळेचा खर्च, औषध पाणी, इतर सर्व खर्च एकट्या कमळीलाच तर बघावा लागतो. त्यासाठी घराबाहेर राहून कामं करावी लागतात, पैसे कमावे लागतात. मग दुसरं कोण करणार? डोळे मोठे करीत म्हणाली, तुम्हाला पटतं ना? मग एकटी किती करणार ती? तुम्ही तिला जमेल तितकी मदत करायला हवी. तुमची कमळी मोठी हिमतीची बाई आहे. फारशी शिकलेली नसली तरी स्वतःच्या जिद्दीने, मेहनतीने 4 पैसे कमावते. सगळा संसार एकटी सांभाळते. अशा वेळी तिला प्रेमाने पाठिंबा द्यायला हवा. शक्य होईल तितकी मदत करायला हवी. त्याऐवजी तिच्यावर सारखा राग राग करून कसं चालेल? बाईनंच बाईचं दुःख समजून घ्यायला हवं. आजी, मी हे तुम्हाला सांगते म्हणून रागावू नका. तुमचं, तुमच्या मुलाचं, सुनेचं, नातवंडांचं भलं व्हावं म्हणून हे बोलते मी.
गैरसमज करून घेऊ नका. कळतंय ग मला, कळतंय. पण ह्या वयात मी बाहेर जाऊन काम तरी काय करणार. तरुण होते तेव्हा धुण्या भांड्यांची कामं सुद्धा केली. रघुचा बाप पण असाच बेवडा होता. रोज दारू पिऊन धिंगाणा घालायचा. त्यातच एक दिवस गाडी खाली येऊन मेला. असं असेल तर तुम्ही कमळीला जास्त समजून घ्यायला हवं. तिला लागेल ती मदत करायला हवी. यासाठी बाहेर जाऊन काम करा असं म्हणत नाही मी. तिच्याशी प्रेमानं वागा. बसल्या बसल्या निवडणं, चिरणं, मुलांना वाढणं, दूध तापवणं, झाकपाक करणं अशी लहान सहान कामं केली तरी कमळीला खूप मदत होईल. तुमची कमळी फार कष्टाळू आहे. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा मिळाला तर एक दिवस मोठी उद्योजिका बनेल ती. खरंच असं होईल? आजीचा सुरकुतलेला चेहरा उजळला. का नाही होणार? मग मी तुझ्या वयाचा मान राखून प्रयत्न करते. खूप छान आजी, ऐकून फार बरं वाटलं मला. देव करो असेच हो. मी शेजारी असेपर्यंत तुम्हाला हवी ती मदत करेन. काही लागलं सवरलं तर जरूर हाक मारा. मुलांनाही सांगून ठेवा. अभ्यासात काही मदत लागली तर घरी पाठवा. बरं, निघू मी आता? अशीच येत जा अधूनमधून. कुणाजवळ बोललं तर बरं वाटतं. त्यांचा आवाज मधाळ झाला. चेहरा मायेनं भरून आला. मी दार ओढून बाहेर पडले. त्यानंतर अधूनमधून त्यांच्याशी संवाद साधत राहिले. काही विशेष केलं तर मुद्दाम देऊ लागले. मुलांना अभ्यासात मदत करू लागले. कधीमधी त्यांच्या आवडीचा खाऊ चॉकलेट्स आणून देऊ लागले. त्यांची दोन्ही मुलेही परिस्थिती समजून व्यवस्थित वागायची. नियमित अभ्यास करायची. घरकामात मदत करायची. आजीला सांभाळायची. अलीकडे कमळी खुश दिसत होती. नवऱ्याच्या तब्येतीत सुधारणा दिसत होती. मुख्य म्हणजे सासूच्या वागण्यात खूप फरक पडलेला. ताई, तुमचा आभार कसं मानायचं कळत नाही. माझ्या सासूबाईंच्या वागण्यात खूप फरक पडला आहे. आता पूर्वीसारख्या अंगावर धावून येत नाहीत त्या. रागाने ओरडत नाहीत, टोचून बोलत नाहीत. जमेल तेवढी घरकामात मदत करतात. प्रेमानं वागतात. मुलांकडे लक्ष देतात. त्यामुळं मुलंही खुश आहेत. पोळ्या करायला आल्यावेळी ती म्हणाली, तिची परिस्थिती समजून मी जमेल तशी मदत करीत होते. बाहेरच्या ऑर्डर्स मिळवून द्यायचे. मैत्रिणींना तिच्याविषयी सांगायची. तिच्या हाताला चांगली चव असल्यामुळे मागणीही खूप असायची. मग तिची खूप धावपळ व्हायची. जागरण व्हायचं. ते पाहून मी म्हटलं, कमळी, आता तू बाहेरची कामं बंद करून पूर्ण वेळ घरात राहून वेगवेगळे पदार्थ, पोळी भाजी पॅकेट्स करून का देत नाहीस? त्यामुळे तुझी दगदग व वेळ वाचेल. हो ताई, मलाही तसंच वाटतंय. मला ऑर्डरही कशा मिळणार? लोकांना कसं समजणार? अगं, आता जिथे काम करतेस त्या सर्वांना सांग मी घरात राहून करून देते म्हणून. शिवाय शाळेच्या आवारात महिला मंडळाच्या फलकावर जाहिरात देऊ. वाटल्यास मी पत्रक छापून देईन. ती वर्तमानपत्राबरोबर टाकायला सांगूया. सोसायटीत ही पत्रकं वाटू. चांगली कल्पना आहे. मी त्या नार्वेकर बाईंजवळ आजच बोलते. त्यांना याविषयी खूप माहिती आहे. छान, मग तुझं काम झालंच समज. एक दिवस पोळ्या करायला आल्यावर ती म्हणाली, ताई, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी नार्वेकर बाईंना सांगितलं. त्यांनी महिला मंडळात शाळेच्या आवारात फलकावर माझी जाहिरात लावली आहे. मला मोबाईलसुद्धा घेऊन दिला आहे. त्यामुळं ऑर्डर घ्यायला बरं पडेल. वाह, छान. आता माझ्या पोळ्यांची ऑर्डर कायमची तुझ्याकडे. शिवाय माझ्याकडे कुणी आलं गेलं तर तूच करायला हवं. कधीही काहीही सांगा. तुमच्या दाराला चिकटूनच आहे. तुमच्या सेवेला सदैव हजर आहे मी. त्यानंतर तिला लहान मोठ्या ऑर्डर्स मिळत राहिल्या. काही नवे पदार्थ केले की मला आणून द्यायची. मुलांकडून पाठवायची. मग मीच म्हणायची, अगं, आता आमची वय झालीत. असं रोज रोज चविष्ट तळलेले पदार्थ खाल्ले तर पचणार नाहीत आम्हाला.
थोडंसं चवीपुरतं दिलं म्हणून ती किंवा मुलं टेबलावर किंवा हातात ठेवून जायची. हळूहळू तिला भरपूर ऑर्डर्स येऊ लागल्या. एकटीला करणं कठीण होऊ लागलं. मग तिने हाताखाली 1-2 मुली ठेवल्या. ती पोळ्या करायला, भाजी चिरायला, सामान आणायला मदत करू लागली. 4 पैसे मिळू लागले. कमळीच्या ओढगस्त सुकलेल्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज दिसू लागलं. वागण्या बोलण्यात आत्मविश्वास डोकावू लागला. बघता बघता 2 वर्ष निघून गेले. आमची इमारत जवळजवळ पूर्ण झाली. आता आतल्या सोयी करून घ्यायच्या होत्या. त्यामुळे ह्यांच्याबरोबर माझ्याही चक्रा चालू झाल्या होत्या. किचन बाथरूममधील टाईल्स, त्यातील फिटिंग्ज, ग्रॅनाईट, ग्रिल्स पसंत करणं, यात कसा वेळ जात होता समजत नव्हतं. अखेर आमची इमारत पूर्ण झाली. नव्या घराच्या चाव्या दिल्या. आम्ही चांगला दिवस पाहून घरातल्या घरात वास्तू शांत केली. त्यासाठी जेवणाची ऑर्डर कमळीलाच दिली. अगदी जवळच्या नातेवाईकांना सुद्धा बोलावलं. कमळी कामामुळे येऊ शकली नाही. तिच्याकडे कामाला असलेल्या मुलीने डब्यातून जेवण आणून दिलं. वात्सल्यमधलं घर सोडताना आजींचे, कमळीचे डोळे भरून आले. वेळ मिळेल तेव्हा जरूर या म्हणून सासू सून 2-2दा प्रेमाने म्हणाल्या. कमळी, मुलं आम्हा दोघांच्या पाया पडली. मी आजींना वाकून नमस्कार केला. तसा डोक्यावर हात ठेवून त्या म्हणाल्या, मी काही बोललं असले तर माफ कर ग मला. या म्हातारीची आठवण ठेव. देव तुझं भलं करो. मलाही ते घर सोडताना वाईट वाटलं. पण एका कुटुंबाची प्रगती होण्यात आपण थोडाफार हातभार लावला याचंच मला समाधान मोठं होतं. नवीन घर सजवण्यात, खरेदी करण्यात वेळ कसा जात होता समजत नव्हतं. इकडे आल्यावर माझी स्वयंपाकाची जुनी बाई आली. त्यामुळे कमळीकडून काही मागवण्याचा प्रसंगच आला नाही. कमळीही तिच्या कामात पूर्णपणे बुडालेली. थोडंसं स्थिर स्थावर झाल्यावर आमच्या परदेशी राहणाऱ्या 2 मुली मुलांसह त्यांच्याबरोबर फिरण्यात, शॉपिंग करण्यात महिने कसे निघून गेले कळलंच नाही. एक दिवस दुपारचं जेवण आटपून मी सोप्यावर पेपर वाचत बसले होते. हे बेडरूममध्ये दुपारची वामकुक्षी घेत होते. बाहेरच्या दारावर कोणीतरी हळूवार टकटक केल्यासारखं झालं. पोस्टमननं पत्र टाकलं की काय म्हणून मी दार उघडलं तर जाळीच्या दाराबाहेर कमळी उभी, एकदम नटून थटून. तिला अचानक पाहून आश्चर्यानं म्हटलं, कमळी तू यावेळी? ये ये आत ये. आणि बेल नाही वाजवलीस? मी इथे हॉलमध्ये होते म्हणून कळलं. आत असते तर. मुद्दामच नाही वाजवली बेल. तुमची झोपमोड होईल म्हणून. काय करू, हीच वेळ मला सोयीची आहे. उन्हाची आलीस, आता आरामात बस, मी सरबत करून आणते. नको नको, आत्ताच जेवले आणि मी फार लांबून नाही आले, रिक्षाने तर आले. बरं, थोड्या वेळाने करते. पाणी हवं का? बसा ना ताई, काही नको मला. कसं चाललंय तुझं? एकदम ठीक, त्यासाठीच आले. पर्समधून आमंत्रण पत्रिका आणि एका गुलाबी कागदात गुंडाळलेली छोटीशी भेटवस्तू माझ्या हातात देत म्हणाली, ताई, हे आमच्या दुकानाचं ओपनिंगचं आमंत्रण. पुढच्या आठवड्यात 11 तारखेला अक्षय तृतीयेला पूजा आहे. तुम्ही दोघांनी पूजेला सकाळपासून यायचं हं. दुपारी जेवण आणि संध्याकाळी चहा नाश्ता आहे. पत्रिका वाचून मी म्हटलं, हार्दिक अभिनंदन. वाह, नाव पण छान दिलंय, अन्नपूर्णा केटरिंग सर्व्हिस. तू खरी अन्नपूर्णा आहेस हं. माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे काय? भेटवस्तू दाखवीत मी विचारलं. काही नाही ताई, एक छोटीशी कुंकवाची कोयरी. अगं, याची काय गरज होती? एक छोटीशी आठवण. थँक्स. बरं, हे दुकान नक्की कुठे आहे? दीक्षित रोडवर माध्यमिक शाळा आहे ना, त्यानंतर 2 इमारती सोडून 3ऱ्या इमारतीपाठी एक गॅरेज आहे. ते गॅरेज 3 वर्षांच्या करारावर भाड्याने घेतलं आहे. त्याचंच दुकान केलं आहे. आता सोसायटीत स्वयंपाक करायला कटकट करतात. माणसांची खूप एजा होते ना, पाणी वीज जास्त वापरलं जातं म्हणून कमिटीने पत्र पाठवले की घरात व्यवसाय करायचा नाही. शिवाय मुलं मोठी झालीत, त्यांचा अभ्यास, सासूलाही त्रास होतो. मग
म्हणजे तुझा व्यवसाय जोरात चाललाय म्हणायचा. पण तू एकटी कसं काय सांभाळतेस? आता हे आहेत ना, ते सुधार केंद्रातून नीट बरे होऊन आले. मला वाण सामान आणण्यात, ऑर्डर घेण्यात, हिशेब ठेवण्यात मदत करतात ते. आता हप्त्यानं रिक्षा घेतली आहे. ऑर्डरी पोचवणे, भाजी आणणे ही सर्व कामे ते करतात. हाताखाली 2 बायका कामाला ठेवल्यात. मोठ्या ऑर्डर आल्या तर बाहेरच्या स्वयंपाक्याकडून करून घेतोय, मग ऑर्डर पोचवितो. वाह, छान कमळे, पक्की बिझनेस वुमेन झालीस तू. मला खरंच खूप खूप आनंद होतोय. तुझं कौतुक करावं तितकं कमी. ताई, पाण्यात पडल्यावर हातपाय मारावेच लागतात. नुसते हातपाय नाही, पोहण्यात चांगली तरबेज झाली आहेस तू. काय करणार, दारुडा नवरा, भांडकुदळ सासू, छोटी 2 मुलं, संसाराची सगळी जबाबदारी एकदम अंगावर येऊन पडली ना. हो, पण तू खचली नाहीस. सगळ्या अडचणींना, संकटांना हिमतीनं तोंड देत त्यातूनही मार्ग काढलास तू. त्यासाठी तुमची, नार्वेकरबाईंची खूप मदत झाली. शिकले असते तर हापिसात जाऊन नोकरी केली असती, पण गावी 7वीपर्यंत शाळा. पुढे तालुक्याच्या गावी शाळेला जावं लागायचं. मुलगी म्हणून पुढे शिकायला पाठवलं नाही. मग घरची, शेतावरची कामे केली. वयात आल्यावर लग्न झालं आणि इकडं चाळीत राहायला आले. माझ्यासारख्या अडाणी बाईला दुसरं काय जमणार? धुणी भांडी करण्याऐवजी पोळपट लाटणं घेतलं. तू स्वतःला बिलकुल अडाणी समजू नकोस. अगं, आजकाल सुशिक्षित शिकलेली माणसंही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. मोठमोठी नावं देऊन जेवणाच्या समारंभाच्या ऑर्डरी घेतात, भरपूर फायदा कमवितात. अलीकडं मलाही मोठ्या ऑर्डर्स यायला लागल्या आहेत. सुरुवातीला पोळी भाजी, झुणका भाकर, मिसळ पाव, वडे याच्या मराठमोळ्या ऑर्डर्स यायच्या. पण हल्ली तरुण पोरांना चमचमीत चटपटीत लागतं. TV वरचे खाद्यपदार्थ पाहून मीही नवीन नवीन पदार्थ करायला शिकले. हल्लीच्या लोकांची आवड पाहून चायनीज, मोगलाई, साऊथ इंडियन, चाट असे वेगवेगळे जेवणपदार्थ मी त्या तज्ज्ञ स्वयंपाकाकडून बनवून घेते आणि मग पार्टीला पोचविते. उत्तम, अगदी निष्णात बिझनेस वुमेन बनली आहेस तू. अशीच प्रगती कर. मोठ्या मोठ्या ऑर्डर्स घे, तुझी भरभराट हो. कधी कधी खूप मोठ्या लग्नाच्या समारंभाच्या ऑर्डर येतात. माणसं तितकी येत नाहीत. मग जेवण खूप उरतं, ते वाया जातं. गटारात किंवा कचऱ्याच्या डब्यात रिकामं करावं लागतं. तेव्हा जीवावर येतं. जुने दिवस आठवून डोळे भरून येतात. भुकेल्या माणसांची, ज्यांना एक वेळ जेवायला सुद्धा मिळत नाही, त्यांची आठवण होऊन खूप वाईट वाटतं. मग तुम्ही ते अन्न गरीब लोकांत किंवा अनाथाश्रमात जाऊन का देत नाहीत? आपल्याकडे अशा अनेक संस्था आहेत ज्यांना अन्नाची गरज आहे. ताई, त्यांचे पण अनेक कायदे कानून आहेत. पार्टी संपून सगळं उरकेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मग ते शिळे अन्न घेत नाहीत. परत वापरता येत नाही. आधीपासून माणसं तितकीच येतील हे खात्रीनं सांगता येत नाही. मग राहिलेलं परत न्यायचं कुठे, ठेवायचं कुठे, हाही मोठा प्रश्न असतो. कधी असंही होतं की अन्न कमी पडतं. मग ऐनवेळी धावपळ करत पुन्हा बनवावं लागतं, दुसरीकडून आणावं लागतं. व्यवसाय वाढवायचा, पैसे कमवायचे तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. ते मनाला खटकतं. थोड्या अवधीत बरंच काही शिकलीस की ग तू. आयुष्यातले अनुभव, प्रसंग, घटना माणसाला खूप काही शिकवून जातात. खरं आहे, खरं आहे तुझं म्हणणं. त्यामुळेच माणूस शहाणा बनतो. बरं, आता तरी चहा किंवा सरबत घेशील? मला स्वयंपाकघर दाखवा, मी चहा करून आणून देते. एरवी स्वयंपाकघरातच असतेस ना, आज माझ्या हातचा चहा घे. माझ्या पाठोपाठ ती आत आली. चौफेर नजर फिरवीत म्हणाली, काय मस्त आणि लखलखीत आहे स्वयंपाकघर. खूप आवडलं मला. तूही लवकरच अशी मोठी जागा घेशील आणि हव्या त्या सोयी करून घेशील. नाही ताई, सध्या मुलांच्या शिक्षणाचं पाहायला पाहिजे. मी नाही शिकले, पण त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिकवावं म्हणते.
चंदू काय शिकतो, त्याला पुढे काय करायचं आहे? यंदा 11वीला बसला आहे. पुढे त्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचं म्हणतोय. हॉटेल काढायचं आहे म्हणे. सध्या तरी मन लावून अभ्यास करतोय. छान, खरंच काढेल तो. निधी म्हणजे आजीची चंद्री काय करते? 8वीला आहे. तिला गाण्यात खूप रस आहे. स्पर्धेत बरीच बक्षिसं घेतलीत. शास्त्रीय गायन शिकते ती. सारेगममध्ये भाग घ्यायचा आहे तिला. तिचा विचार आहे तसा. तिला ते आवडतं ते करू दे. काळजी करू नकोस. तुझी दोन्ही मुलं हुशार आहेत, मेहनती आहेत. ती नक्की त्यांच्या क्षेत्रात नाव काढतील. आणि आजी कशा आहेत? तुमची नेहमी आठवण काढतात. अलीकडे त्यांची तब्येत बरी राहत नाही. सांधेदुखी वाढली आहे, झोपूनच असतात. जे भेटेल त्यांच्याजवळ माझं कौतुक करीत असतात. कौतुक करण्यासारखीच आहेस तू. चहा गाळून मी टेबलावर ठेवला. डब्यातून लाडू, चिवडा व वेफर्स प्लेटमध्ये काढले. कमळीला म्हटलं, आता स्वस्त बसून चहा घे. ताई, नुसता चहा बस, खायला नको. ते काही खाणं नव्हे, चहाबरोबर तोंडी लावणं. तिने 2 वेफर्स तोंडात टाकले. इतक्यात हे उठून आले. स्वयंपाकघरात डोकावत म्हणाले, कोण आलंय? कधीचा बोललेला आवाज येतोय. बघा तरी कोण आहे ते. कोण? कमळी, कशी आहेस? इकडे कशी वाट चुकलीस? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? देवाच्या कृपेने आत्तापर्यंत ठीक आहे. उद्याचा काही भरोसा नाही. असं काय म्हणता काका? देव तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य देव आणि सर्व भलं करो. नको ग बाई, हातपाय धड असेपर्यंत जगाचा निरोप घेतलेला बरा. देवाजवळ मी हीच रोज प्रार्थना करतो. आता पुरे हो, आधी तिचं अभिनंदन करा. कमळी मोठी बिझनेस वुमेन झाली आहे. अन्नपूर्णा केटरिंग सर्व्हिसची मालकीण आहे ती आता. पुढच्या आठवड्यात तिच्या दुकानाचा शुभारंभ आहे. त्याचंच निमंत्रण द्यायला आली आहे ती. ही बघा आमंत्रण पत्रिका. आमंत्रण पत्रिका पाहत ते म्हणाले, वाह, छान छान, हार्दिक अभिनंदन. काका, तुम्ही दोघांनी सकाळी पूजेलाच यायचं, मग जेवून जायचं. दुपारी विश्रांती घेऊन संध्याकाळी परत चहा नाश्त्याला सुद्धा यायचं. त्या दिवशी काही कार्यक्रम ठेवू नका. पुढे होती पटकन त्यांच्या पाया पडली. तसा आशीर्वाद देत म्हणाले ते, सौभाग्यवती भव, यशस्वी भव, अशीच खूप खूप प्रगती कर. मी काकांसाठी चहा ठेवते हां. ती ओट्यापाशी आली. तसं मी म्हटलं, त्यांना घाई नाही, तू तुझा चहा घे, गार होईल, ते फ्रेश होऊन येतील. तिने घाईने चहा संपवला. चहाचा कप नको म्हणतानाही धुवून ठेवला. मग म्हणाली, ताई, मी निघते आता. खूप वेळ बसले, बरीच कामं पडलीत. आता राग विसरून सकाळपासून यायचं. पुन्हा ती पाय धरायला वाकली. अगं पुरे, किती वेळा पाय धरशील? सगळं चांगलं होईल, काळजी करू नकोस. मी देवाजवळचं एक फूल काढून दिलं, कुंकू लावलं. थँक्यू ताई, मिश्किल हसत ती म्हणाली. टेबलावरची पर्स खांद्याला अडकवून दार उडून ती बाहेर पडली. तिच्या पाठमोऱ्या ताठ आकृतीकडे पाहून मला अभिमान वाटला. मी मनोमन भारावून गेले. मनातल्या मनात स्त्री शक्तीला अभिवादन केलं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.